शेकापूर जिल्हा परिषद शाळेत बिंदी शिक्षक हेडमास्तर असे दारू पिऊन पोरांना त्रास देते आणि शिकवत नाही. दारू पिऊन येऊन काय पण बोलते उलट सुलट. हे बघून का त्याची मास्तरची अवस्था दारू पिऊन कसं करत आहे. निवडून देणाऱ्यांनो, मतदान करणाऱ्यांनो आणि पैशापायी स्वतःचं मत विकणाऱ्यांनो, तुम्हाला भेटणाऱ्या सुख सुविधा, तुम्हाला भेटणाऱ्या मूलभूत सुविधा याच लायकीच्या तुम्हाला भेटणार. आणि ही वस्तुस्थिती आहे. हा भिकार चोट हेडमास्तर शाळेमध्ये दारू पिऊन आलाय आणि त्या शाळेमध्ये तुमची लेकरं शिकतायत. यांच्यावरती कोणाचाच वचक नाहीये. मुळातच गलेलट्ट पगार घेऊन इथले शिक्षक अगदी ऐशोआरामाची जिंदगी जगतात. यांची लेकरं इंग्लिश स्कूलला शिकतात आणि गरिबाची लेकरं जी जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकतात त्यांचं भविष्य काय. मी ज्या ज्या वेळेस जिल्हा परिषद शाळांमध्ये जातो त्या लेकरांच्या चेहऱ्यावरचं निरागस हसू बघितलं की मनामध्ये चिंता पोखरून खाते की बाबा या निरागस लेकरांच्या चेहऱ्यावर आज जरी हसू असलं तरी यांचं भविष्य किती वाईट अवस्थेमध्ये. इथल्या राज्य सरकारने भिकार चोटासारखं सांगितलं विधान भवनामध्ये, विधानसभेमध्ये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हटले 1,08,000 शाळांपैकी जिल्हा परिषद शाळा त्याच्यापैकी 18,000 शाळा आम्ही बंद करणार आहोत 20च्या खाली पट असल्यामुळे. आता तुम्ही म्हणाल पट कमी झाल्यावर काय करायला पाहिजे. अरे पट कमी होण्याचं कारणच हे. कितीतरी जिल्हा परिषद शाळांमध्ये कितीतरी शिक्षक फक्त दारू पिऊन त्या शाळांमध्ये जातात. माझ्या डोळ्याने बघितलंय. बहुतांश शाळांमध्ये हेच प्रकार चालतायत. चांगले शिक्षक आहेत त्यांचा आम्हाला आदरच आहे ना, पण हे असले शिक्षक दारू पिऊन जर शाळांमध्ये शिकवायला जात असतील तर ती लेकरं काय शिकणार. आणि शून्य मतदारांनो, जे तुम्ही सरकार निवडता, लोकप्रतिनिधी निवडता, मतदानासाठी पैसे घेऊन देता, त्यांच्या हातामध्ये या लेकरांचं भविष्य आहे. सुप्रीम कोर्ट म्हणतं मूलभूत अधिकारांमध्ये मोफत शिक्षण पण येतं आणि ते देण्याचं राज्य सरकारचं कर्तव्य आहे. कुठे आहेत ते दादा भुसे मंत्री, कुठे आहेत लोक, काय कारवाई करणार तुम्ही, कुठे आहे तुमचा वचक. अरे गलेलट्ट पगार घेऊन भिकार चोटासारखं दारू पिऊन तुम्ही शाळेमध्ये जाता, तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत. अरे सामान्यांची लेकरं शिकतात रे त्याच्यामध्ये. सामान्य माणसाकडे इंग्लिश स्कूलला भरायला पैसे नाहीयेत आणि तुम्ही म्हणता भारत देश विकसित होणार आहे. जरा सुधरा, सिस्टीम बदला, बघा जरा ग्राउंड लेवलवर काय चाललंय ते. सामान्य माणसाचे हेच हाल आहेत आणि आमच्या लेकराची अवस्था पण हीच आहे. काय शिकणार ती लेकरं आणि काय या भारत देशाच्या जडणघडणीमध्ये हात लावणार. विचार करा जरा.